Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आमदार मिटकरी यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याप्रकरणी जे आरोपी आहेत ते अजूनही मोकाट आहेत। या संपूर्ण आरोपीला पकडण्यासाठी या ठिकाणी जे अमोल मिटकरी आहेत त्यांच्या परिवारासह अण्णाभाऊ साठे जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि संविधानाची प्रत घेऊन या जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या समोर या समोर बसलेले आहेत। आपल्यासोबत मिटकरी साहेब आहेत। सर, मला एक सांगा, या ठिकाणी सत्तेतल्या आमदाराला अशा प्रकारे आरोपी अटक करण्यासाठी सत्तेतला आमदार म्हणून बसलो नाही, एका पोलीचा बाप म्हणून बसलोय। ज्या प्रकारे माझ्या घरावरपर्यंत यायची हिम्मत करतो तो कर्णबाळा कोण, तो उंबरकार आहे। आज त्याने धमकी दिली मला मारायची। हे हरामखोर कोणाच्या मस्तीत जगून राहिले, यांच्या मुसक्या आवळा। त्या कर्णबाळाला शोधा। कालपासून सांगतोय पोलिसांना की कर्णबाळा त्याच्या घरात तो प्रेस कॉन्फरन्स घेतोय, मांड्या ठोकतोय, मिशीवर ताव देतोय। कसली मस्ती रे साल्यांनो, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? राहिला प्रश्न महायुतीचा, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मला फोन आले, त्यांनी विचारलं। आणि आता काही मिनिटांपूर्वी एसपी साहेबांना विरोधी पक्षाचे नेते, कारण माझा हक्क आहे विरोधी पक्ष नेत्यांना सांगणं, अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना मी सांगितल्याबरोबर त्यांनी फोन केला। खोटं असेल तर विचारा त्यांना। गोकुलराज इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते ते, त्यांचा चार्ज गेला। आता कुलकर्णी साहेब आले, त्यांचा नंबर नव्हता माझ्याकडे। पण आता नेमकं तुम्ही त्यांना बोलावणार कधी आहे? तो कर्णबाळा मुंबईत आहे, पण ती बाई तर इथे आहे ना, डाबकी रोडला राहते, तिला तर पकडा ना। कोण लागून गेले तुमचे? याची SIT चौकशी झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे, नाहीतर माझ्या मरणाचं सरण रचलेलं आहे आणि मी मरायला तयार आहे। मी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर सांगणारी औलाद आहे, त्याच्यामुळे मी मरणाला घाबरणारा नाही। आणि आज अण्णाभाऊ साठेच्या जयंतीचं औचित्य होतं। मी माझ्या बायकोला आणि माझ्या भावाला सांगून आलो की मी जर मेलो तर माझ्या दोन्ही लेकराचा सांभाळ कर आणि अजिबात घाबरू नको, कारण अजितदादासारखा एक खमक्या नेता आपल्या पाठीशी उभा आहे। अजितदादा आपला परिवार वाऱ्यावर सोडणार नाही, हे मी सांगून आलो। माझं वय 42 आहे। धनुभाऊ, तुम्हालाही लेकरं आहेत, तुम्हालाही परिवार आहे, पण ज्यावेळेस एक बाप म्हणून तुम्ही बघा, तुम्ही पत्रकार किंवा मी आमदार म्हणून नाही, पण या घटनेकडे बाप म्हणून बघा की 3 वर्षाचा मुलगा ज्याला RDG कॉलेजला आपल्या त्याच्या पब्लिक स्कूलला सोडलं, तो घरी जात नाही, त्याच वेळेस त्याच काचावर दगड बसतो। बायको घाबरणार नाही, माझी आई घाबरणार नाही, नागपूरमधला माझा भाऊ तिथं अस्वस्थ आहे। म्हणजे कुटुंब, मी कधी मीडियासमोर एवढे हल्ले झाले माझ्यावर, एवढे प्रकरण मीडियासमोर कुटुंबाला नाही आणलं कधी, कारण ती हतबलता असते एखाद्या माणसाची। आज ती म्हणे की पप्पा मी आहे तुमच्यासोबत। ज्यावेळेस एका बापाच्या पाठीशी एखादी पोरगी उभी राहते, तिथं ना समज आहे ना, 14 वर्षाची 13 वर्षाची बाळ आहे ते, माझं छाती अजून वाढली आणि गर्व करेल ती की माझा बाप या गुंडांशी लढता लढता मेला, याचा गर्व असेल तिला। नाही, अजितदादासारख्या खमक्या नेतृत्वाच्या छत्रछायेत असलेल्या अमोल मिटकरींना अशा प्रकारे या ठिकाणी बसावं लागतं, हे पब्लिक याकडे कसं पाहते ना? साहजिक आहे, पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे, ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस दुपारचे 3 वाजले होते, कॅबिनेटची बैठक सुरू होती। 3:07 महाराष्ट्र राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी मला विचारपूस केली पहिली, आणि दुसऱ्या मिनिटाला त्याच फोनवरून अजितदादांनी विचारपूस केली। ताबडतोब अकोला SPंना त्यांनी निर्देश दिले की लवकरात लवकर सर्व आरोपी अटक करा। आता कायदा काय सांगतो, जर एकूण मूळ आरोपी 12 आहेत, त्यातले 3 अटक होतात, 3घांना बेल मिळते, 9 फरार आहेत। सगळे अटक होईपर्यंत त्यांचा PCR का नाही मागितला? मग आम्हाला पुलिस म्हणतात कि ऑफेंस ऐसे है कि उसमें PCR नहीं मंगाया जाता। 333 नया ऑफेंस है ना IPC का, उसमें तो 7 साल के ऊपर सजा है। फिर उनको MCR कैसे मिला? फिर बोलते वो कोर्टाचा आदर आहे। प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी किंवा जिल्हा सत्र न्यायाधिकाऱ्यांनी जर तो मारायला आले का तुम्ही? नाही मारा, तुमची घ्या खुन्नस पूर्ण करून, असं ते उत्तर उडवाउडवीचे देतात। त्या पद्धतीनं प्रश्नचिन्ह असा की महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री ज्यात एक गृहमंत्री आहेत, ते जर पोलिसांना त्या आरोपीच्या मुसक्या आवळाला सांगत असतील, आरोपी मोकाट काय आहेत? मी तोच प्रश्न तुम्हाला विचारतो की पोलिसांना गृहमंत्र्याचा सुद्धा आदेश आल्यानंतरही हे असे प्रकार होतात आणि अमोल मिटकरींना अशा प्रकारे या ठिकाणी आंदोलन करावं लागतं, हे अपयश नाही का सत्तेतल्या सर्व मिनिस्टरांचं? अकोला जिल्हा पोलिसाचं अपयश आहे। मी सत्तेत गृहमंत्र्याला अकोला पोलीस घाबरत नाहीत का, किंवा त्यांचा आदेश पाळत नाहीत का? तेच गृहमंत्र्याचा फोन गेल्यावर सुद्धा RJ हॉटेलला सर्व आरोपी बसलेले असताना पोलिसांनी गळाभेट घेतल्याची विश्वसनीय माहिती माझ्याकडे आहे। मग हे तुमचे जावई होते का? अटक का नाही केली? आरोपी फरार असता मान्य केलं असतं, आरोपीचं लोकेशन ट्रेस होऊ शकते ना। आता तुम्ही हिमाचल प्रदेश, कर्नाटक, वेस्ट बेंगॉल तिकडून आरोपी शोधत आणताय त्या दरोड्याचे,
आणि हा साला नाकाच्या समोर टिचून तो 3 टपऱ्या इथं येऊन अकोला जिल्हा उद्ध्वस्त करून चालला. तो नाशिकला असताना प्रेस कॉन्फरन्स घेतो, तो मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतो, तिथं मांड्या ठोकतो, मिशीला ताव देतो. कोणामुळं? राज ठाकरेंनी फोन केला का यांना? आणि राज ठाकरे काही सत्तेतला नाही आहे. आणि राज ठाकरेची एवढी दहशत यांना वाटत असेल तर पोलीस त्याच्या दबू नाही त्याला. अकोला पोलिसांचा अपयश आहे. महाराष्ट्र शासनाला मी दोष देत नाही, अकोला पोलिसांचा अपयश आहे. नाही, तुम्ही तुम्ही ज्या प्रकारे म्हटलं आहे की पोलिसांना जो आहे गृहमंत्र्यांचा दबाव नाही पण राज ठाकरेंचा दबाव आहे का, हा गंभीर प्रश्न आहे. असंच असू शकते. गृहमंत्र्यांना सांगितल्यानंतर जर तो आरोपी मोकाट असतील म्हणजे काय समजायचं आम्ही? म्हणजे याच्यात राजकारण होतंय काय? राज ठाकरे महाराष्ट्र सरकारपेक्षा मोठा झाला का? भाजप किंवा गृहमंत्री याच्यात राजकारण करतात का असा प्रश्न उपस्थित होतो हे बोलल्यानंतर. मी असं म्हणणार नाही, पण एका गोष्टीचं तुम्ही साक्षीदार आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला ज्या दिवशी FIR झाला, मी उपोषण मांडलं होतं की तुम्हीच प्रश्न विचारला होता की तुम्ही बसणार आहात का? मी ठरवलं होतं की बसायचं. पोलिसांनी मला असं सांगितलं, साहेब तुम्ही बसू नका, भरपूर लोक जमा होतील, 12 तासाच्या आत आम्ही आरोपी अटक करतो. 12 तास झाले, 24 तास झाले, 36 तास झाले, आरोपी अटक का नाही? बरं, आरोपी डोळ्यासमोर दिसत आहेत ना. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारने सांगितल्यानंतर पोलीस दखल घेत नाही म्हणजे पोलिसांचे काहीतरी अकोल्याच्या आर्थिक व्यवहार झालेले आहेत. आणि हे SIT चौकशी लावल्यानंतर सगळे समोर येतील. या सगळ्या पोलिसांचा, जेवढे पोलीस आहेत ना, यांचे सगळे CDR काढायला लावतो मी. आणि काय होऊ दे, यांनी माझा इथं जीव घेतला ना आता तरी चालेल. माझ्या मृत्यूस कारणीभूत अकोला पोलीस ठरतील. तर एकंदरीतच माझ्या मृत्यूला कारणीभूत अकोला पोलीस ठरतील. आपल्यासोबत अमोल मिटकरी यांची कन्या जी संविधानाची प्रत घेऊन या ठिकाणी आहे. बेटा, नेमकं आज असं काय झालं की नेमकं तू पप्पांसोबत या ठिकाणी आंदोलन करायला आली? पोलिसांना खूप दिवसपासून सांगितलेलं गेलेलं आहे की आरोपींना अटक करा म्हणून. आतापर्यंत त्यांनी अटक केलेली नाही आहे आणि आम्हाला जस्टिस पाहिजे म्हणून आम्ही इथे बसलेलो आहे. आणि आम्हाला विश्वास होता की ते अटक करतील म्हणून, पण त्यांनी काही असं केलं नाही. तर म्हणून आम्ही आज उपोषण करत आहे आणि आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर अटक करतील. तर एकंदरीतच या ठिकाणी पोलिसांनी जे आहे लवकरात लवकर आरोपीला अटक करावी यासाठी आम्ही दोघंही या ठिकाणी बसलेलो आहोत. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.